मस्त असे खरपूस असे एकदम क्रिस्पी असे मेथी स्टिक हे बघा एकदम छान असे किती खुसखुशीत झालेले असे हे मेथी स्टिक। श्री स्वामी समर्थ। आज मी आपलं मस्त असं टी टाइम स्नॅक्स बनवणार आहे। आपलं गहू पिठापासून ना मैदा न वापरलेला, मी गहू पिठापासून असा पौष्टिक असा एकदम सगळ्यांना लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ मी बनवणार आहे। असं त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, या वाटीने 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच वाटीने 1 वाटी आपलं बारीक 0 नंबरचा रवा घेतला आहे, 1 चमचा साखर घेतली, 1 चमचा कसुरी मेथी घेतली आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। असा हा मस्त पदार्थ बनवणार आहे, एकदम खुसखुशीत आणि सगळ्यांना आवडेल। आणि मुलांना तुम्ही मधल्या सुट्टीच्या डब्यामध्ये पण देऊ शकता आणि तुम्ही कधी पण प्रवासात घेऊन जाऊ शकता। असा हा मस्त असा पदार्थ आहे। आता मी सुरुवात करते। आता मी याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकून काढून घेतलं। याच्यामध्येच मी काय करते हा रवा काढून घेते। रवा जर टाकला ना आपला हा पदार्थ आहे ना एकदम मस्त असा खुसखुशीत होतो। आता मी काय करते, हे ओवा, कसुरी मेथी आणि साखर हे सगळं टाकून घेते। ओवा आता मी काय करते, थोडंसं हातावरती थोडंसं क्रश करून टाकते, म्हणजे असं चव छान येते। आणि कसुरी मेथीनीच याला महत्त्वाचं, म्हणजे याच्यात कसुरी मेथीच खूप महत्त्वाची आहे। आता हे सगळं टाकून घेते याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकते आता याच्यामध्ये मी। हे पदार्थ इतकं छान आणि झटपट होणार आहे, काहीच वेळ लागत नाही, काहीच नाही, आणि घरच्या साहित्यात होणारा असा हा पदार्थ आहे। आता हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेते आता आणि याच्यामध्ये काय करते, आपलं तेलाचं मोहन टाकते आता। म्हणजे तेल काय गरम करायचं नाही, काहीच नाही आपल्याला। हे तेल आहे ना, कच्चं तेल घेतलेलं आहे मी, याच्यामध्ये टाकून घेते। हे कच्चं तेल टाकून घेते आणि हे सगळं याला चांगलं चोळून, हे महत्त्वाचं म्हणजे हे चांगलं चोळून घ्यायचं ह्या पिठाला हे तेल। म्हणजे आपली हे पीठ आहे ना असं मुठी बांधली पाहिजे, असं तेलाचं मोहन टाकून आपलं हे चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। आता हे मी चांगलं तेल याला मस्त असं एकसारखं याला सगळीकडं तेल लागलं पाहिजे। आपलं हे मोहन जे टाकलेलं आहे ना आपण, हे याला लागलं पाहिजे, मगच आपले हे मेथी स्टिक, याला मेथी स्टिक म्हणतात। हे हे पदार्थ माझ्या मोठ्या नणंदबाईच्या हातने मी शिकलेली आहे, त्यांच्याकडून हे शिकलेला हा पदार्थ आहे। याला मेथी स्टिक म्हणतात। हे असं याला चांगलं, मगच आपले हे मेथी स्टिक आहेत ना खूप छान होतात चवीला। आता मी हे चांगलं चोळून घेते आता। आता मी याच्यात तेल टाकून ना हे सगळं एकत्र करून घेतलंय। हे बघा आपली ना हे तेलाचं मोहन आपलं करेक्ट कसं आहे, म्हणजे अशी आपली मुठी बांधली पाहिजे याची, मगच आपला हा पदार्थ आहे ना एकदम छान असा खुसखुशीत होतो। आणि याला एकसारखं सगळीकडं मी खूप वेळ चोळून घेतलं, म्हणजे छान असा हा पदार्थ होतो एकदम। 30 मेहनत आहे महत्त्वाचं, म्हणजे एकसारखं सगळीकडं तेल लागलं पाहिजे, आपलं मोहन लागलं पाहिजे। आता मी काय करते, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता त्याचं कणिक मळून घेते। आपलं नॉर्मल चपातीला मळत नाही का आपण, तशी कणिक मळून घ्यायची। याला जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशी कणिक मळून घ्यायची। आता याला आता मी मळून घेते आता कणिक। आता हे आपलं पीठ तयार आहे आपलं मळून, हे असं मी पीठ मळून घेतले। याला मी काय करते, 15 ते 20 मिनटं असं रेस्ट करायला ठेवून देते, म्हणजे हे याच्यामध्ये आपण रवा टाकले नाही ना, तो चांगला याच्यामध्ये भिजेल, मग आपले हे मेथी स्टिक आहेत ना एकदम चवीला खुसखुशीत एकदम छान होतात। मी असंच ठेवून देते आता याला थोडा वेळ। आता ही आपली कणिक भिजून तयार आहे। आता मी याला काय करते, आता असे उंडे करून घेते आता याचे, आणि याला जाडसर असे लाटून घेते। आता याचे मी आपला पोळी लाटतो, थोडंसं पीठ लावून ना याला असे लाटून घेते। आता जाडसरच लाटायचं, जास्त पातळ पण लाटायचं नाही, आणि जाडच लाटून याला ना असे लांब असे सुरीने अशी कट करायचं। आता याला असं जाडच लाटायचं थोडंसं।
हे बघा, हे असं लाटलेलं आहे. मी थोडंसं जाडच ठेवलं आहे. आता मी काय करते, याला असं लांब लांब असं कट करून घेते, असे स्टिक करते याचे. मग कट करून याला तळून घ्यायचं आपलं. असे जाडच ठेवायचे, जास्त पातळ नाही करायचं. पातळ केलं का ते जास्त असे हे होतात, त्याच्यामुळे असे कट करून घ्यायचे. बघा, हे असे सगळे मी कट केलेले आहे बघा. असे या प्रकारचे असे लाटून ना असं हे करून घ्यायचं. आता मी सगळे आता याचे लाटून घेते आणि असे कट करून घेते आता सगळे. आता हे स्टिक असे मी एक कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं. माझं तेल आता तापलेलं आहे. तर याच्यामध्ये मी काय करते, मी गॅस काय केलं आहे, मीडियम ठेवलेले आहे. मीडियम गॅसवरती हे स्टिक आहेत ना असे तळून घ्यायचे आता सगळे आता. आणि याला एकदम असे मंद गॅसवरती, म्हणजे मीडियम गॅसवरती एकदम असं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे. मग ते एकदम क्रिस्पी, एकदम छान खुसखुशीत होतात असे. हे आपले मेथी स्टिक आहेत ना, मस्त आहे बघा, गोल्डन असे मस्त तळून झालेले आहेत. आता मी याला काढून घेते असे करून. आणि मस्त असे गोल्डन कलर पर्यंत तसंच तळून घ्यायचं, म्हणजे छान होतात असे. आणि एकदम छान असे चवीला एकदम होतात. मी आता काय करते, सगळे असे मेथी स्टिक बनवून असे तळून घेते. हे बघा, हे आपले तळून तयार आहेत. आता मी सगळे मेथी स्टिक बनवते आणि तळून तयार करून घेते. आता हे आपले तयार आहेत. आता मस्त असे एकदम खुसखुशीत खरपूस असे मेथी स्टिक. हे बघा किती छान, एकदम छान असे झालेले आहेत. ते ना तेल धरत ना काहीच नाही.